भक्तीची शक्ती, दानाची महती आणि साई भक्तांची कीर्ती या सर्वांचाच त्रिवेणी संगम म्हणजे आजचं हे पवित्र वास्तू शिरगाव प्रतिशिर्डीचे हे देवस्थान. आणि आपल्यासोबत आहेत या देवस्थानाचे शिल्पकार आदरणीय प्रकाशजी देवळे साहेब आणि आदरणीय स्वप्ना लालचंदानीजी. तुम्हा दोघांचंही या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत. सर, मी सर्वप्रथम तुम्हाला विचारू इच्छिते की या वास्तूची निर्मिती किंवा हे जे साई मंदिर आहे अगदी हुबेहूब शिर्डी तुम्ही या ठिकाणी साकारलीत, तर ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? तुम्हाला मंदिराची निर्मिती का आणि कशी करावीशी वाटली, हे तुमच्या शब्दात थोडंसं आम्हाला जाणून घ्यावंसं वाटतं. खरं तर मी राजकारणी आहे आणि राजकारण्यांच्या मनामध्ये हे असं काही येईल असं वाटत नाही. खरोखर मलाच आश्चर्य वाटतं अनेक वेळेला की हे सगळं कसं काय घडलं, बाबांनी कसं काय घडून घेतलं. तर त्याचं कारण असं आहे की आपण इथे समोर पाहताय की आमची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये गरीब, अनाथ, भटके, विमुक्त अशी मुलं शिकतात. मी आमदार असताना आमच्या गव्हर्मेंटने मला एक माझ्यावर उपकार केले आणि मला ही आश्रमशाळा बहाल केली आणि ती शिरगावमध्ये. तर ही शिरगाव कुठे आहे हे शोधत शोधत मी इथे आलो. ज्यावेळी इथे आलो त्यावेळी या गावामध्ये यायला रस्ता हा काहीतरी 5 ते 7 फुटी होता. कशी बशी एखादी गाडी किंवा बैलगाडी या ठिकाणी येत होती. या ठिकाणी पोचलो, या ठिकाणचं वातावरण पाहिलं आणि या ठिकाणी आश्रमशाळेची स्थापना म्हणजे मी केली ती 1996. त्या 1996पासनं शिरगावमध्ये माझं येणं जाणं या ठिकाणी राहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये 10 ते 15 विद्यार्थी जेमतेम असायचे. त्यांचं सगळं संगोपन करायचं. पहिलीचे छोटी छोटी मुलं, त्यांच्या आंघोळीपासून कपड्या लत्त्यापासून सगळा खर्च जो आहे तो मला करायला लागायचा. अशी 3-4 वर्ष खर्च केल्यानंतर मग ती शाळा अनुदानित होते आणि मग तशी ती अनुदानित झाली. पण शाळा जी आहे ती शाळा अशी खोल्यांमध्ये भरायची. एक 10 बाय 15ची 10 बाय 20ची अशी खोली, अशा 2 खोल्यांमध्ये ती शाळा चालायची. असं करता करता 2चे 4 वर्ग झाले, 4चे 5 वर्ग झाले आणि अशी ती शाळा, आपली गरीब मुलांची शाळा मी माझ्या स्वखर्चाने चालू होतो. एक दिवस माझा एक मित्र मुंबईचा आहे, त्याने मला फोन केला. त्याने, प्रकाश, तुझ्या शाळेच्या जवळच ते बिर्लांचं स्कूल आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे, तर त्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझ्या मुलाला दाखल करायचं आहे, तर माझी मदत करशील का तू? म्हटलं काय हरकत नाही. म्हटलं मी कधी जात नाही तिकडे, पण तुझ्याकरता नक्की जाईन म्हटलं. तो आला आणि मी त्याच्याबरोबर त्या शाळेत गेलो. ती शाळा पाहिली, तिथलं वातावरण पाहिलं, तिथली मुलं पाहिली, तिथले शिक्षक पाहिले, त्या मुलांचे ड्रेस पाहिले, त्यांचं जेवणाचा हॉल पाहिला, त्यांचे क्लासरूम पाहिले, त्यांच्या सोयीसुविधा पाहिल्या आणि हे सगळं पाहिल्यानंतर मनामध्ये एक अशी खंत वाटत होती की आपण जर अशा पद्धतीची इमारत, अशा पद्धतीची भोजनशाळा, अशा पद्धतीचं हॉस्टेल, मुलांची राहण्याची सोय, जेवण खावण जर आपल्या गरीब मुलांकरता केलं तर त्यांच्या जीवनामध्ये केवढा मोठा फरक पडेल. बस तो एक विचार त्या ठिकाणी पक्का झाला आणि मी या ठिकाणी एक शाळेची इमारत आणि हॉस्टेलची इमारत अशा 2 इमारती या ठिकाणी बांधल्या. ते बांधल्यानंतर त्याचं उद्घाटन होतं
आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवर होते. इथले स्थानिक आमदार दिगंबर बेगडे म्हणून होते, त्यांच्याबरोबरचे पंचायत समितीचे सदस्य होते, पुण्यावरनं लायन्स क्लबचे 20 एक लोक आले होते आणि समोर पालक, शिक्षक, बाकीचे गावकरी असे 700-800-1000 लोक समोर बसलेले होते. व्यासपीठावर आम्ही सगळे बसलेलो होतो. व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसाने माईकवर जाऊन माझं कौतुकच केलं की यांनी अतिशय चांगलं केलं, गरीब मुलांकरता केलं, अमुक केलं, तमुक केलं. इथल्या आमदारांनी, स्थानिक आमदारांनी सांगितलं की मी जे करू शकलो नाही ते पुण्यावरनं येऊन प्रकाश देवळेंनी केलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे बरंच कौतुक झालं. आणि सगळ्यात शेवटी भाषणाला मी उभं राहिलो. आता भाषण करणं हे माझ्या दृष्टीने फार किरकोळ होतं. तरी त्या दिवशी भाषणाला उभं राहिल्यानंतर माईक हातात घेतला आणि सुरुवातीचे 1-2 शब्द बोललो असेल की माझ्या बंधू भगिनींनो वगैरे वगैरे. त्यानंतर काय झालं मला काही कळालं नाही, कारण त्याचवेळी बाबा समोर उभे होते आणि मी इथं येतोय आणि शिर्डीचं वैभव घेऊन येतोय. मी इथं येतोय, शिर्डीचं वैभव घेऊन येतोय. मैं यहाँ आ रहा हूँ और शिर्डी का वैभव लेके आ रहा हूँ, असं 3 वेळा सांगितलं. 3 वेळा बोलले. माझी शुद्ध हरपली, माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते सारखे कानामध्ये शब्द जे आहेत ना ते असे घुमत राहिले आणि मी वेड्यासारखा तो माईक हातात घेतलेला त्याच्यावरनं जोरात ओरडलो की इथं बाबा येणार आहेत आणि शिर्डीचं वैभव घेऊन येणार आहेत. आणि मी असं ओरडल्यानंतर सगळ्या समोरचे लोक, व्यासपीठावरचे लोक हे स्पेलबाउंड झाले, चिडीचूप झाले. काय झालं? हे अचानक वेड्यासारखं हा माणूस काय बोलतोय? शेजारचा तो आमदार होता, त्याने माझा शर्ट ओढला. माझा शर्ट ओढून मला म्हटलं, अरे प्रकाश तू काय बोलतोय? मला कशाची शुद्ध नव्हती, मी काय करतो हे मला कळत नव्हतं. मी मटकन खाली बसलो. त्यांनी शर्ट ओढल्यानंतर तो मला 10 वेळा हलवून विचारत होता, काय झालं तुला, काय झालं, अरे तू प्रसंग काय बोलतोय काय, आणि तू असं असं बोलतोय, बाबा येणार आहेत, शिर्डीचं वैभव घेऊन येणार आहेत, असं गदा हलवून मला तो सांगतोय. तेव्हा कुठे मला थोडीशी शुद्ध आली आणि मी त्याच्याकडे पाहिलं आणि सगळ्या मॉबकडे पाहिलं आणि काहीतरी विचित्र आपल्या हातनं घडलं आहे हे जाणवलं. मी त्याला सांगितलं, बाबा रे, जे काही घडलं असेल, तू म्हणतोय बाबा इथे येणार आहे, शिर्डीचं वैभव येणार, असं बाबा म्हणले, बाबा इथे येणार म्हणतो मी म्हटला. म्हटलं मी बाबांची माफी मागतो, नाक रगडतो म्हटलं की हे शब्द माझ्या तोंडात यायला नव्हते पाहिजे. मी तुझीही माफी मागतो आमदाराला म्हटलं की तुला इथे असं काहीतरी गोंधळ ऐकायला मिळाला. आणि मी लोकांची माफी मागतो की आज मला काही भाषण करता येणार नाही. इथंच भाषण संपलं. सगळे आपापल्या घरी गेले. मी मात्र कुठल्या नशेत होतो, कुठल्या विश्वात होतो, माझं मलाच कळत नव्हतं. पण एवढं मात्र निश्चित होतं की मला समोर माणूस नको होता. कुणी माणूस आला तरी मला भयंकर राग व्हायचा, चिडचिड व्हायची. त्यामुळे प्रत्येकाला मी असं हिडीस करायला लागलो, थांबू नको इथे, थांबून माझ्यासमोर येऊ नको. आणि अशा चिडचिडा स्वभाव माझा झाला. माझी अवस्थाच विचित्र झाली. मी इथनं घरी गेलो. घरी गेल्यानंतर माझ्या मुलीसुद्धा मला नको वाटल्या जवळ यायला, अजिबात नको. आणि कशी बशी त्या दिवशी झोप लागली असेल नसेल, दुसऱ्या दिवशी तडक मी गाडी काढली आणि स्वारगेटच्या पुण्याच्या जवळ साईबाबांचं मंदिर आहे त्या ठिकाणी गेलो. तिथल्या पादुकांवर डोकं आपटलं. बाबा काय आहे माझ्या हातनं, काय चूक झाली माझी म्हणून तुम्ही हे शब्द माझ्या तोंडी घातलेत? काय झालं? काही उत्तरच नाही. 1 नाही 2 नाही. तिथनं गाडी काढली आणि थेट सिंहगड गाठलं. सिंहगडच्या पायथ्याची जिथं गाडी लावली, दोन्ही दरवाजे सताड उघडे ठेवले. खाणं नाही, पिणं नाही, चहा नाही, पाणी नाही. त्या गाडीमध्ये पडून राहायचो. संध्याकाळी 6, 6:30, 7ला तिथनं परत यायचो. असा 2 दिवस मी दिनक्रम केला.
मन काही लागत नव्हतं, चित्त असे जागेवर येत नव्हतं. म्हटलं आता कमीत कमी शाळेत परत जाऊया, तिथे काय आपलं मन रमेल, तिथं बांधकामाचं काही किरकोळ काम चाललं आहे त्याच्यात मन रमवूया म्हणून इथे आलो. आणि इथे आल्यानंतर गाडी लावली, बाहेर अंगणामध्येच खुर्ची टाकली आणि एकांतात बसून राहिलो. कोणी जवळ नको म्हणून एकांतात बसून राहिलो. तेवढाच एक माणूस आला. तो माणूस आला आणि त्याने विचारलं मला की साहेब तुम्हाला जमीन विकत घ्यायची का? एक तर माझा स्वभाव झालेला चिडचिडा, मला माणसं नको आहेत आणि तो मला विचारतो तुम्हाला जमीन हवी का म्हणून. मी एकदम वस्कन त्याच्या अंगावर ओढलं की तुला कोणी सांगितलं मला जमीन घ्यायची म्हणून? मला जमीन मिळून नको, जा तिथनं. त्याला हाकलून दिलं. माझं ऐकायचं म्हटला, काय ऐकायचं नाही मला, जा म्हटलं. झालं, तो दिवस संपला कसा बसा. इकडे तिकडं चक्रा मारल्या, परत गाडीत बसलो, पुण्यात गेलो. दुसऱ्या दिवशी परत इथे आलो. आल्यानंतर दरवाज्यातनं गाडी घेतानाच तो माणूस उजव्या हाताला गेटवर उभा होता. परत माझी चिडचिड झाली, मी याला काल हाकलला ना, परत का आला? मी गाडी लावली, तिकडे कट्ट्याजवळ त्या रेलिंगजवळ गेलो आणि वॉचमनला सांगितलं का रे तो परत आला माणूस? तर तो माणूस तिकडनं येतच होता. तर साहेब माझं ऐका, मला ही जमीन तुम्हालाच द्यायची आहे आणि मला इथनं जायचं आहे म्हटलं. म्हटलं मलाच का द्यायचे, मला काय तू फुकट देणार आहेस का? नाही म्हटलं मी पैसे घेणार आहे. म्हटलं पैसे मला घ्यायचीच नाही जमीन ना. मग तो फारच आग्रह करत होता म्हणून विचारलं कुठे आहे जमीन. मग ते शाळेत उभं राहून त्यांनी दाखवली, ती आत्ता जिथे मंदिर आहे ती जमीन दाखवली. तर मी एक विचार केला की भावी काळामध्ये मुलांना खेळायला ग्राउंड वगैरे काहीतरी होईल म्हणून आपले घेऊन ठेवावे. त्या ठिकाणी पण सरळ जागा नव्हती, ती अशी टेकडी होती. मी त्या माणसाला बोलवलं आणि सांगितलं त्याला, ठीक आहे तुझी कागदपत्र घेऊन ये. आणि तो कागदपत्र घेऊन आला. त्याला सांगितलं गुरुवारी मी खरेदीगत करतो. खरेदीगत करण्याचा ड्राफ्ट वगैरे सगळा तयार केला. पण हे करण्याआधी त्यांनी त्याची किंमत सांगितली होती 2,99,000. तर मी त्याला विचारलं की 3,00,000 का नाही, 2.5 का नाही, 2,99,000च का? तर म्हणलं मला एवढे पाहिजेत. ठीक आहे. आणि मी इथनं गेलो. परत जाताना मला एक मोबाईल आला. माझे एक मित्र, आता ते वारले नुकतेच गेल्या 4 महिन्यापूर्वी, धुंडीराज पाठक म्हणून ज्योतिषी होता. तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कामाला होता आणि त्यांनी माझ्याकडनं फ्लॅट घेतला होता. तर त्यांनी मला फोन केला की साहेब तुमच्या अकाउंटवर मी आजच बँकेची स्लिप भरलेली आहे 2,99,000. 2,99,000 परत तो मला स्ट्राईक झाला आकडा. म्हटलं काहीतरी असं वेगळं फिलिंग झालं. आणि तिथून मी आलो. दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्या माणसाला बोलवलं, जागेत खरेदीगत केलं. तर खरेदीगत करताना माझ्याबरोबर 4 जण होते. एक तर नरेंद्र सहस्त्रबुद्धे म्हणून आमचे RCC डिझायनर होता. तो एक फोटोग्राफर होता आणि याचा आर्किटेक्ट होता. एक आर्किटेक्ट जो आहे, जो रेग्युलर काम करतो, तो आर्किटेक्ट होता, जो सहस्त्रबुद्धांच्या बरोबर आला होता. असे 4 जण आम्ही आलो, खरेदीगत केलं आणि या जमिनीवर आलो. ह्या जमिनीवर येताना अशी टेकडी होती, तिथे लिंबाचं एक झाड होतं रस्त्याला. आम्ही गाडी बाजूला लावली आणि 4 जण उतरून त्या जमिनीच्या हद्दीमध्ये गेलो. त्या थोडासा चढ होता, त्याच्यावर पाऊल टाकलं तर तुम्हाला सांगतो की जसा भूकंप होतो असा भूकंप झाल्यासारखा सगळ्यांना भास झाला. आणि त्या सहस्त्रबुद्धेंनी माझा हात धरला. मला म्हणले देवळे काय होतं आहे हो? मी म्हणलं मला काय होतं आहे मला काही कळत नव्हतं. पण डोक्यामध्ये एक विचार मात्र पक्का आला की आता जमीन घेतली ना, इथं मंदिर बांधायचं, तेही शिर्डीसारखंच बांधायचं. बस तो विचार तिथे पक्का झाला. दुसऱ्या दिवशी गाडी काढली. आम्ही 4 जण जे आज बरोबर होतो ते उद्या सकाळी आम्ही 4 जण निघालो. शिर्डीला गेलो. शिर्डीला त्यावेळी वागचौरे नावाचे CEO होते.
त्या सीओनं सांगितलं की मला असं असं शिर्डीसारखं मंदिर बांधायचं आहे. ते म्हणाले वा, चांगली गोष्ट आहे. मग त्यांनी ट्रस्टींची भेट घालून दिली. ट्रस्टींनी सांगितलं यांना जी मदत लागेल ती सगळी करा. त्यावेळी त्या सीओने त्यांच्या जागेचा जुना जो प्लॅन होता त्याची मला झेरॉक्स दिली आणि अख्ख्या मंदिरामध्ये टेप टाकून, मग शिर्डीच्या मंदिरामध्ये टेप टाकून इंचन इंच मोजलं गेलं, खांब मोजले गेले, कमानी मोजल्या गेल्या, बाकीचा सगळा जो डेकोरेशनचा भाग आहे तो मोजला गेला, सगळ्याचे फोटो घेऊन दिले. आणि हे करताना मला अडथळा येऊ नये म्हणून शिर्डीने 10 सिक्युरिटी माझ्याबरोबर दिले की हे असल्यानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. असं सिक्युरिटी देऊन बाबांनी ते काम करून घेतलं. आणि ते असं काम करून घेतलं की शिर्डीच्या ट्रस्टींच्या काय किंवा मॅनेजमेंटच्या काय उभ्या आयुष्यात परत ते करू शकत नाही असं त्यांनी ते काम केलं. हे सगळं झाल्यानंतर सगळी मोजमापं झाली, सगळं झालं. ज्यावेळी पादुकांवर मी बाबांच्या डोकं ठेवलं त्यावेळी ते म्हणाले मेरा स्थान गुरुस्थान आहे. असा मला ते काहीतरी भास झाला, आवाज आला, मेरा स्थान गुरुस्थान आहे. म्हणून गुरुस्थानामध्ये गेलो तर गुरुस्थानामध्ये हे मोठं लिंबाचं झाड आणि ते मंदिर त्याच्या भोवती होतं. ठीक आहे म्हटलं, त्या मंदिराचे मोजमाप घेतलं, मंदिराचे फोटो घेतले. पण मी विचार करत होतो की आता हे एवढं मोठं लिंबाचं झाड आपण आणायचं कुठनं? ते जर दुसरीकडनं ट्रान्सप्लांट केलं तर ते जगेल का? हा विचार माझ्या मनामध्ये. मग याला उत्तर कोण देणार? तर इथनं सरळ मी कोपरगाव गाठलं शिर्डीवरनं. माझे गुरु धोंडीराम बाबा चव्हाण, म्हटलं तेच याचं उत्तर देऊ शकतील. 6:30 पावणे 7ची वेळ असेल. आम्ही त्यांच्या त्या कोपरगावच्या मंदिरावर साईधाममध्ये गेलो. मी गेलो, आमची गाडी आत आली आणि तेवढ्यात बाबा मंदिरातनं बाहेर येताना दिसले आणि मंदिरातनं 4 पावलं चालले आणि तिथनंच आवाज दिला, काय देवळे साहेब शिर्डीसारखं मंदिर बांधताय काय? म्हटले. मी अवाक झालो. धावत धावत आलो, त्यांचे पाय धरले. म्हटलं हो बाबा, शिर्डीसारखं मंदिर बांधायचं, बांधा बांधा म्हटले. पण म्हटलं बाबा माझी एक अडचण आहे. ते बाबा म्हणतात त्यांचं स्थान गुरुस्थान आहे, तिथं तर एवढं मोठं लिंबाचं झाड आहे, मग ते मी कुठनं आणू? मी जर ट्रान्सप्लांट करून दुसरीकडनं आणलं आणि लावलं तर ते जगेल का? ते म्हणले थांबा. बाबांनी काय केलं, आत गेले घरामध्ये, एक कागद आणि पेन घेऊन आले आणि त्यांनी मी घेतलेल्या जागेचा नकाशा काढला, जो मलाही नीट माहीत नाही असा तो नकाशा काढला. आणि त्यांनी सांगितलं इथे 1 2 3 4 5 आणि 6 या संबंध जागेमध्ये 6 लिंबाची झाडं आहेत. त्यातली 3 लिंबाची झाडं एका सरळ रेषेमध्ये आहेत. त्यातलं मधलं जे लिंबाचं झाड आहे ते तुमचा कल्पवृक्ष आहे, तो तुमचं लिंबाचं ते झाड आहे. आणि त्या झाडाने केवळ याच्याकरता जन्म घेतलेला आहे. हे म्हणलं की अंगावर काटा येतो. आत्तासुद्धा मी बोललो, माझ्या अंगावर काटा आलेला आहे. सुचतच नव्हतं मला काही. बाबांनी सगळं स्पष्टीकरण दिलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे परत इथे आणि एका सरळ रेषेमध्ये लिंबाची झाडं 3 कुठली दिसतात ते शोधायला सुरुवात केली. पहिल्यांदा पश्चिमेकडनं पूर्वेकडे गेलं तर पश्चिमेकडनं पूर्वेकडे एकच झाड दिसत होतं. नंतर मग दक्षिणेकडनं उत्तरेकडे बघितलं तर इकडं 2 झाडं दिसली. शेवटी दक्षिणेकडनं उत्तरेकडे उलटं असं पाहताना लक्षात आलं की एक झाड जे आहे, जे आत्ताही जिथे आहे त्याचा बेस आहे, तो बेस धरून आम्ही मागे बघितलं तर एक झाड दिसतं आहे. आणि पुढे अशी टेकडी होती, म्हणून आम्ही ती टेकडी चढत चढत गेलो आणि खाली वाकलो टेकडीच्या तिथे, तर एक 7-8 फुटाचं लिंबाचं झाड त्या ठिकाणी होतं. मग पहिल्या झाडाला आणि तिसऱ्या झाडाला दोरी बांधली
तिन्ही झाडं एका सरळ रेषेमध्ये होती. ते 7-8 फुटाच्या लिंबाच्या वृक्षाला तिथे त्या दिवशी हळदी कुंकू व्हायला नमस्कार केला. आणि 27 जुलै 2002 या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. आणि 2 सप्टेंबर 2002ला आपलं ऑफिस जिथे आहे तिथनं आपण खोदाईला सुरुवात केली. ही सगळी टेकडी जी आहे ती फोडून काढली, सरळ एका रेषेत म्हणजे लेवलमध्ये केली. आणि 11 जून 2003ला मंदिर पूर्ण झालं. त्या दिवशी बाबांची मूर्ती बसली आणि उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत, बाळासाहेब ठाकरे, DY पाटील यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं. तो क्षण जो आहे तो इतका विलक्षण आहे की उपराष्ट्रपतीसारखा माणूस साई मंदिराच्या उद्घाटनाला येतो. 11:05 येणार आणि 12:05 परत जाणार, असा त्यांचा तो आखीव कार्यक्रम, ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. 11:05 ते इथे आले, गेले मात्र 1:45 आल्याबरोबर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या की मला इथे कुणी डिस्टर्ब करायचं नाही, इथे मला काहीतरी वेगळं जाणवतंय. त्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं, फेरफटका मारला, व्यासपीठावर भाषण केलं आणि 1:45 निघाले. प्रोटोकॉल असतो म्हणून त्यांना जेवणाचा आग्रह किंवा खाण्याचा आग्रह करता येत नाही. तर गाडीत बसले आणि निघाले. आणि गाडी निघाली आणि परत थांबली, म्हणून मी पळत पळत गाडीजवळ गेलो त्यांच्या. त्यांनी काच खाली केली. मला म्हटले मेरा प्रसाद कहाँ है. मी म्हटलं साहेब सर ये खाने के लिए चीज़ें कोई देना मना है, इसलिए हमने कुछ पूछा नहीं. अरे छोड़ दो, बाबा का प्रसाद है, मुझे प्रसाद चाहिए. मी पळत पळत गेलो. मसाले भात आणि बुंदी एका पत्रावळीमध्ये आणली. त्यांनी ती पत्रावळी आत घेतली, तोंडात टाकली आणि मग गाडी गेली. या बाबांची महती अशी आहे. हे इथे का आले हे मी सांगण्यापेक्षा आता तुम्हाला कळालं असेल ते इथे का आले. हे स्थान त्यांचं होतं. कारण शिरगाव याच्यामध्ये डी टाकलं तर ते शिर्डी गाव होतं. आणि तुम्हाला आणखी 4 साम्य सांगतो की शिर्डी आणि शिरगाव याच्यामध्ये 4 साम्य आहेत. एक तर याची जमीन जी पूर्वीची होती तिचा आकार आणि शिर्डीच्या जमिनीचा आकार हा अगदी तंतोतंत सारखा होता. दुसरी गोष्ट, शिर्डीपासून 200 मीटरवर कानिफनाथाचं 200 वर्षापूर्वीचं एक जुनं स्थान आहे, 200-250 वर्षापूर्वीचं. तसंच या शिरगावच्या मंदिरापासून 250 मीटरवर कानिफनाथाचं 200-250 वर्षापूर्वीचं एक स्थान आहे. शिर्डीचं मंदिर जे आहे, शिर्डीचं मंदिर आपण आत्ता ज्याला शिर्डी म्हणतो, कसं असतं की एक गाव त्याच्या 4 वाड्या अशा मिळून ते गाव होतं. तसं शिर्डीची एक वाडी होती, त्याचं नाव होतं खळवाडी. पण लोक नंतर शिर्डी शिर्डी शिर्डीच म्हणायला लागले सगळे. त्या खळवाडीमध्ये बुट्टी नावाच्या सावकारांनी हा वाडा बांधला आहे. त्यांनी तो स्वतःकरता बांधला होता. आणि तो बाबांना आग्रह करत होता की बाबा माझ्या वाड्यात एकदा तरी या, बाबा एकदा माझ्या वाड्यात या. पण बाबा म्हणाले मी ज्यावेळी यायचं त्यावेळी येईन. आणि ज्यावेळी देह ठेवायचा, ज्यावेळी समाधी घ्यायची, त्याच्या आदल्या दिवशी फक्त बाबा तिथे गेले, असा इतिहास आहे. तर ते खळवाडी जिथे बाबांचं मंदिर आहे. आणि योगायोग असा की हे शिरगाव याची एक वाडी, हिचं पण नाव खळवाडी आहे. हे दुसरं साम्य. आणि तिसरं साम्य, लिंबाचा वृक्ष जसा शिर्डीमध्ये आहे
तसाच तो या ठिकाणी आहे. आणखी खूप शोधायला गेलं तर खूप साम्य सापडतील, पण हे साम्य करण्यापेक्षाही बाबा इथे आले, बाबा लोकांच्या भक्तांच्या आग्रहासाठी, लोकांच्या सोयीसाठी बाबा इथे आले. बाबा इथं आपला प्रत्यय दाखवतात, बाबा इथे चमत्कार दाखवतात. हजारो लाखो भाविक या ठिकाणी येतात, नवस फेडतात, आनंदी होऊन जातात. हे सगळं बघितल्यानंतर मन तृप्त होतं आणि यापेक्षा आयुष्य वेगळं नाही. माझे ज्या बालबच्चांमुळे, ज्या शाळेमुळे बाबा इथे आले, ते खऱ्या अर्थानं त्या गोरगरीब मुलांच्या दुव्यामुळे बाबा इथे आलेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच सर, असं म्हणतात की शिर्डी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं, लेकिन आपल्या इथे तर साक्षात बाबा या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं एक थरारक असा अनुभव तुमचा आणि अंगावर शहारे येत होते. खरं तर हा साक्षात बाबा भेटणं आणि बाबांचा अनुभव येणं हे फार थोड्या लोकांना हा अनुभव मिळत असतो आणि त्यातले तुम्ही एक ठरलात. माझा दुसरा प्रश्न होताच तुम्हाला की शिरगाव आणि शिर्डी या 2 तीर्थक्षेत्रामधील साम्य मी तुम्हाला विचारणार होते, की ज्याचं उत्तर तुम्ही मला अगोदरच दिलं. तर तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, पण एक मैडम एक प्रश्न विचारते मैं कि मैम, आपको बाबा के प्रति भक्ति आपके मन में कैसे जागृत हुई, या बाबा के प्रति आपके क्या विचार है, आपके क्या कोई अनुभव, जैसे अभी सर ने हमारे साथ शेयर किया कि उनको बाबा की प्रचिति, बाबा के अनुभव कैसे प्राप्त हुए, ये मंदिर की स्थापना कैसे हुई, तो आप कुछ इसके बारे में बताएंगे प्लीज़. ओम मंगलम, ओमकार मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम. आज गुरु पूर्णिमा के दिन बाबा आपके अनुभव के बारे में पूछ रहे हैं. आप यहाँ पे सारी दुनिया में आपका अनुभव सभी के पास कुछ न कुछ है. जन्मों जन्मों से मुझे ऐसे लगता है कि ऐसा लगता ही नहीं कि भाई जैसे मैं बाबा के पास जाती हूँ और मैं एक मूर्ति से बात करती हूँ या मैं उनको बाबा के इसके देखती हूँ. जब मैं उनके सामने जाती हूँ तो मुझे ऐसा लगता है कि वो भी मेरे साथ वैसे ही बात करते हैं जैसे मैं उनके साथ बात करती हूँ. वो मुझे गुस्सा भी आएगा तो भी मैं ऐसे ही बात करूँगी जैसे उनको बोलूँगी कि ऐसे एक नॉर्मल के जैसे बात करूँगी कि आप ऐसे नहीं कर सकते मेरे साथ, ये क्या बात है आपको समझता है ना. विश्वास करो, एक भी दिन जैसे उनके सामने मुझे रोज़ ये बोलना पड़ता है, जाने क्यों मेरी आँखों में आंसुअन की बरखा होने लगी, हैरान हूँ मैं साईं ने मुझे क्या सोच के माला माल किया, मैं क्या क्या मांगने आई थी, बिन मांगे क्या क्या पा बैठी, बिन मांगे क्या क्या पा बैठी. आप ये ऐसी बात है कि सच में भी आज जो कुछ भी जैसे अभी इन्होंने बताया, हम एक है, साथ में है, हमारे हस्बैंड है, लेकिन इन्होंने मतलब मुझे ये सुनती भी हूँ ना, जितना टाइम भी सुनती हूँ उतना टाइम मुझे ये नया लगता है. चाहे वो सेम टू सेम वर्ड बोलते हैं तो भी मुझे नया लगता है. और जो अनुभव है यहाँ पे, ऐसा कई लोगों को हमने कई बार भोलेपने से बाबा का विश्वास रखकर भोलेपने से किसी को भी जो कुछ भी बोल दिया. कभी किसी को प्रेगनेंसी के बारे में, किसी को माँ बनने की इच्छा होती है, कभी किसी को क्या होती है, तो हम उनसे कह देते, वो हमारा शब्द रख देते थे. तो इससे ज़्यादा अनुभव क्या करें, वो हर शब्द हमारा पाल लेते हैं. इसी तरह और बचपन से कहीं भी कोई भी काम में ऐसा मैं कभी घर से ही नहीं निकली ये बोल कर कि चलो बाबा जाके करके आते, चलो बाबा ये काम कर लेते हैं. आप मेरे 2 हाथ और आपके 1000 हाथ मिलकर काम करेंगे. यही अनुभव है कि हमेशा हर पल हर क्षण वो हमारे साथ है. पुन्हा एकदा सरांकडे येणार आहे मी. सर, तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की जसं तुम्ही आत्ता तुमचा भक्तिमय प्रवास सांगितला, तर तुमची राजकीय कारकीर्दसुद्धा आम्हाला पुसटशी माहिती आहे. तर तुमचं राजकीय कारकिर्दीमध्ये
आमदार हे जे पदनाम तुमच्या नावासमोर आलं, आमदार प्रकाशजी देवळे सर, तर हे त्या तिथपर्यंत पोहोचतानाचा तुमचा प्रवास आणि त्यामध्ये आलेल्या काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील, त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगाल का? खरं तर राजकीय वाटचाल करण्याकरता माझ्याजवळ काहीच नव्हतं. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला, मध्यमवर्गीय कुटुंबातला एक मुलगा, ज्याचं शिक्षणही फारसं झालं नाही. परिस्थिती म्हणजे वडील मागे लागायचे शिक म्हणून, पण त्यावेळी नीट शिकता आलं नाही. असा थोडासा काय म्हणतात त्याला, वाण मुलगा किंवा खोडकर लहानपणापासून मुलगा, अशी ती माझी सगळी जडणघडण एका चाळीमध्ये झालेली. 2 मजली चाळ होती आणि त्या चाळीमध्ये आमचं जीवन चाललेलं होतं. वयाची जवळजवळ 30-एक वर्ष त्या चाळीमध्ये काढली. तर त्या चाळीचं वातावरण, आजूबाजूचे मित्र, याचा परिणाम नाही म्हटलं तरी हा कुठंतरी होत असतो. हुशार मुलांच्या संगतीमध्ये मुलं हुशार होतात असं आपले आईवडील म्हणायचे. पण सुरुवातीपासून अभ्यासामध्ये फारसं माझं लक्ष नव्हतं. कसाबसा 10वी पास झालो, पहिल्या अटेम्प्टमध्येच SSC पास झालो. त्यावेळी 49% वगैरे मार्क मिळाले आणि मग इतर कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल असं वाटलं नाही, म्हणून पटकन जाऊन वाडिया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन टाकली. आणि त्या वाडिया कॉलेजचं वातावरण जे आहे ते, एक तर सगळी मुलं ती इंग्लिश मिडियममधनं आलेली, इंग्रजीचा आपल्याला फारसा पत्ता नाही आणि अशा वातावरणामध्ये रमणं पण थोडंसं अवघड होतं. मराठी मीडियममधनं इंग्लिश मिडियमची पुस्तकं वाचायची म्हणले तेही डोक्याला ताप होता. पण काहीतरी करायचं जिद्दीने, या दृष्टीने कॉलेज ते जॉईन केलं. 3-4 महिन्यामध्ये तिथल्या संगतीतल्या मित्रांमध्ये बोलून चालून इंग्रजी बऱ्यापैकी बोलायला लागलो आणि त्यामुळे जरा गाण्याची आवड असल्यामुळे थोडंसं सगळ्या मुलांमध्ये पॉप्युलर झालो. तिथलं गॅदरिंग वगैरे गाजवलं. त्यानंतर मी तिथे NCCमध्ये जॉईन झालो. त्यावेळी नॅव्हल NCCमध्ये होतो मी. तर मला ते आवडतं, म्हणजे नेव्हीचा अधिकारी व्हावं असं मला नेहमी वाटायचं. तर वडील नेहमी म्हणायचे, त्याच्याकरता तुला शिक्षण घ्यायला लागेल. आणि मग निदान त्याच्याकरता तरी म्हणून शिक्षण मी घेत होतो आणि प्री डिग्रीला होतो. इकडे नेव्हीची B सर्टिफिकेटची एक्झाम होती, ती मी दिली. इकडची एक्झाम दिली आणि त्या मधल्या काळामध्ये OTU म्हणून एक बेंगलोरला ऑफिसर ट्रेनिंग युनिट होतं मिलिटरी नेव्हीचं. तर तिथं मी एक फॉर्म भरला होता, त्याचा मला कॉल आला आणि मी आमचं पुण्यातले 10-12 मुलं होते. आम्ही सगळे त्या बेंगलोरला गेलो. पण बेंगलोरला गेलो तर मी वडिलांना सांगितलं नाही मी चाललो आहे म्हणून, कारण एकुलता एक मुलगा आणि तो मिलिटरी जातो म्हटल्यानंतर लोकांना ते सहन होणार नाही, आईवडिलांना सहन होणार नाही. म्हणून मी आपलं काहीतरी थातूरमातूर मी फिरायला जातो म्हणून सांगितलं आणि ते बेंगलोरला गेलो. त्या ठिकाणी तिथली परीक्षा मी पास झालो आणि चांगल्या मार्काने पास झालो. आणि दुर्दैवानं इथल्या प्री डिग्रीला नापास झालो. त्याच्यामुळे माझं सिलेक्शन तिथलं गेलं आणि त्यावेळी मी बराच नर्वस झालो. मग कसं बसं शिक्षण मी केलं. वडील म्हणाले, आता कुठेतरी तुम्ही नोकरी करा. आणि मग नोकरी CDS सदर्न कमांडमध्ये नोकरीला, ते वडील त्या ठिकाणी नोकरीला होते. मग वडिलांची ओळख अमुक तमुक असं करून ते त्या ठिकाणी नोकरीला लागलो. पण नोकरीला लागलो त्या दिवशी जॉईनिंग ऑर्डर घेऊन मला वडिलांनी सांगितलं की जॉईनिंग ऑर्डर घेऊन ते तिथला जो ॲडमिन ऑफिसर असतो त्याला जाऊन भेटायचं असतं आणि त्याला आणि त्याच्यासमोर नीट जरा बोला वगैरे, इंग्रजीमधनं बोलता आलं तर बोला. आणि मग गेलो समोर. तर वर ऑफिसमध्ये गेलो तर त्या ऑफिसमध्ये तर काही बसलेले नव्हते. मी ते क्लार्कला विचारलं की साहेब कुठे आहेत. ते म्हणले, साहेब ते पुढे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये एक मोठा तलाव आहे, त्या तलावातल्या माशांना आहे म्हणले खायला टाकतायत म्हणले. आम्ही तिथनं तडक चालत आलो आणि ते साहेब जिथं माशांना
खाणला खायला टाकत होते. त्यांच्या इथं मागच्या बाजूला येऊन उभं राहिलो. तर त्यांनी मागे वळून बघितलं मला. येस, व्हॉट यू वॉन्ट? सर, न आय कम फॉर द रिपोर्टिंग. देन व्हॉट यू आर डुईंग हिअर? नॉनसेन्स, गो टू द ऑफिस, वाय यू आर स्टँडिंग हिअर? असं म्हटल्यानंतर माझ्या ते डोक्यात बसलं. म्हणलं आपल्याला इथं नोकरी करायची नाही. हा माणूस असा या पद्धतीने बोलला, ह्याला एक दिवस मी जागा दाखवेन. आणि झालं, मी ते आपलं गपचुपीत तिकडे जाऊन ते उभं राहिलो रांकेमध्ये. आणखी 2 मुलं आली होती जॉईनिंगला. माझं कार्ड दिलं. त्याने माझ्याकडे असं रागाने बघितलं आणि एक सेक्शन दिलं. त्या सेक्शनला जॉईन व्हा म्हटलं. त्या दिवसापासून CDA सदन कमांडची नोकरी सुरू झाली. पण ज्या दिवशी ऑर्डर घ्यायची किंवा जॉईन व्हायचं त्या दिवशीच ठरवून टाकलं की आपल्याला इथे जास्त दिवस राहायचं नाही. त्यानंतर त्या ऑफिसमध्ये मी बराच पॉप्युलर झालो. ऑर्केस्ट्रा, गाणं, अमुक तमुक याच्यामुळे सगळे लोक मला ओळखायचे, सगळे किंमत द्यायचे. आणि पहिल्याच वर्षी, दुसऱ्या वर्षी मी त्या ऑफिसचा जनरल सेक्रेटरी म्हणून पहिला महाराष्ट्रीयन मुलगा हा त्यावेळी निवडून आला. नाही तर आत्तापर्यंत त्याची ख्याती अशी होती, सगळे साऊथ इंडियन असायचे. सुब्रमण्यम, रामस्वामी, अमुक तमुक ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी असायची. तर पहिल्यांदा प्रकाश देवळे त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आला आणि तोही 9 मताने निवडून आला. तर 9 हा आकडा माझा तसा लाडका, लकी म्हणतात तसा. तर 9 मताने त्यावेळी निवडून आला. आणि मग काय त्या वर्षामध्ये धुमाकूळ. त्या माझ्या त्या संबंध ह्याच्यामध्ये मी लोकांना एवढी एंटरटेनमेंट चांगली दिली, लोकांना कल्चरल ॲक्टिव्हिटीज दिल्या. त्यामुळे लोकांमध्ये पॉप्युलर होतो. आणि इवन वरच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मी पॉप्युलर होतो. म्हणजे मला ते केव्हाही बोलवायचे, कुठल्याही कामाकरता बोलवायचे. म्हणजे मी क्लार्क राहिलोच नाही त्यावेळी. मी असं जरा आमच्या लोकांपेक्षा जरा वरच्या लेवलला गेलो उगाचच. पण असं छान ते आयुष्य होतं. 5-7 वर्ष, 8 वर्ष तिथे काढली. त्यानंतर माझी बदली झाली. ती दिघीला ग्रेप सेंटर म्हणून होतं, त्या ग्रेप सेंटरला बदली झाली. त्यावेळी परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. आणि सायकलवरनं पुण्यावरनं दिघेला सायकलवर जायचं आणि सायकलवरनं परत यायचं. रोजचा जवळजवळ 19-20 किलोमीटरचा जाणं आणि येणं म्हणजे 40 किलोमीटरचा प्रवास असायचा. पण तरी मी खुश होतो, कारण माझी मित्रमंडळी माझ्या भोवती असायचे. एक दिवस असं अचानक डोक्यात घेतलं, आता ही नोकरी बस झाली. आणि मी 4 महिने घरी राहिलो, काहीही इंटिमेट न करता. तर वडिलांनी विचारलं मला, त्यावेळी लग्न झालं होतं, मुलं होती 2. आणि वडिलांनी विचारलं, अरे तुम्ही नोकरीवर जात नाही असं कळालं, काय आहे काय? म्हटलं नाही जायचं मला नोकरीवर. आणि म्हटले पोराबाळांकडे तरी बघा, तुम्ही बाहेर पडलं तर कुणी विचारणार नाही. पण नाही, मी मनाचा हिया केला. आणि त्यानंतर आयुष्यामध्ये मला एक संधी मिळाली, ज्या संधीमध्ये पहिल्याच एका डीलमध्ये मला त्यावेळी 45,000 रुपये मिळाले. आणि 1980 साली 45,000 मिळाले. त्याच्यामध्ये मी स्वतःचं 2 मजली घर बांधलं. 350 रुपये खाली 1-2 रूम त्याला भाड्याने दिल्या. मला त्यावेळी पगार होता 550, 600, 700 रुपये. म्हणलं आता अर्धी किंमत तर मी इथं मला घरी मिळते, आता अर्धी कशीही मी कमेन. आणि नोकरी सोडून दिली. त्यानंतर बाबांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी राहायला धनकवडीला गेलो. स्वारगेटला असताना, गावात असताना रोज साईबाबांच्या मठामध्ये जाणं, गुरुवार पेठेतल्या, ते नित्यक्रम होता माझा. आणि माझे एक अध्यात्मातले त्यावेळीचे गुरु होते, चंदू मामा म्हणून. त्यांनी मला ह्या सगळ्या नाथ संप्रदायाचा रस्ता दाखवला, साईबाबांचा रस्ता दाखवला. साईबाबा हे साईनाथ आहेत. तो सटका, ते कमंडलू, तो चिमटा, ती धुनी, हे नाथांचं लक्षण आहे. हे फक्त नाथ आहेत. फक्त हे नाथ जे आहेत ना, हे दयाळू नाथ आहेत. पूर्वी नाथांच्या बाबतीत म्हणलं जायचं की नाथ हे अतिशय रागीट असतात, पण तसंही नाही. बाबा हे अतिशय दयाळू आहेत. बाबांचा रागही
लोकांनी अनुभवलेलं आहे, नाही असं नाही. बाबा रागेटेसुद्धा होते. नाथ म्हटल्यानंतर तो स्वभाव गुण थोडासा असतोच. पण ते हा मार्ग दाखवला आणि या मार्गावर वाटचाल करत करत माझे अनेक राजकीय मित्र झाले. म्हणजे मी ज्यावेळी CDAमध्ये कामाला होतो त्यावेळी गृहमंत्री देशाचे सुशीलकुमार शिंदे हे माझे परम मित्र. आमचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये ते येऊन दुपारी जेवण बिवण करायचे वगैरे आणि तेव्हापासूनची आमची दोस्ती. त्यानंतर ते एकदा मिनिस्टर झाले आणि त्यांनी आम्हाला असं पावसाळी दिवस होते, जुलैचं अधिवेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन होतं आणि त्यांनी आम्हाला नवीन विधान भवनावर बोलवलं. त्यांनी बोलवलं म्हटल्यानंतर आम्ही सगळे ग्रुपनी गाडी काढून वगैरे गेलो तिथे. विधान भवनावर गेल्यानंतर ते गेटवर ते जे गेटमन वॉचमन होते त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे पास आहे का म्हणून. म्हटलं पास बेस नाही. म्हटलं तुम्ही सुशीलकुमार शिंदेंना फोन करा. ते म्हटले आम्ही असं फोन बिन नाही करत म्हटले कोणाला. म्हटलं अहो तुम्ही फोन तर लावा, त्यांच्या ऑफिसला फोन लावा की म्हणा प्रकाश देवळे, अशोक देशपांडे हे 4 पुण्यावरनं लोक आलेले. हे म्हटले असले फोन बिनला असे 50 लोक आमच्याकडे येतात, याला फोन लावा आणि त्यांना फोन लावा या मिनिस्टरला, ते नंतर तिकडनं उत्तर पण देत नाहीत. हे ऐकल्यानंतर माझं डोकं फिरलं. म्हटलं एक दिवस या वॉचमनला दाखवीन मी इथं आमदार म्हणून येईन म्हटलं. आणि तो कुठेतरी राग किंवा ते की ईर्ष्या किंवा त्या प्रकारचं इथे आपल्याला असं केलं नाही, या पद्धतीने आपण यांना शिकूया, आपण आमदार म्हणून येऊया. आणि सुदैवानं माझ्या आयुष्यामध्ये संधी आली. 1990 साली बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेनेत घेतलं. लोक शिवसेनेत जातात, पण बाळासाहेब ठाकरेंनी खुद्द मला शिवसेनेत घेतलं आणि जाहीरपणे सांगितलं की आज यांना मी शिवसेनेत घेतले म्हणून. आणि त्यांनी 90 साली मला तिकीट दिलं. त्या निवडणुकीत मी पडलो. पण त्यानंतर विधान परिषदेची ज्यावेळी निवडणूक होती त्यानंतर त्यांनी मला पुणे जिल्ह्याचा प्रमुख केला. तिथे मी दरारा निर्माण केला. माझ्या संबंध गावागावामध्ये शाखा झाल्या, सगळ्यांच्या तोंडी नाव झालं. त्यांनी विधान परिषदेचं मला तिकीट दिलं, ज्याच्यामध्ये माझा प्रतिस्पर्धी होता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. आणि त्या विलासराव देशमुखांचा पराभव करून मी विधान परिषदेवर गेलो. 6 वर्ष विधान परिषदेत होतो. माझी टर्म संपली 25 एप्रिलला 2002ला. आणि मला कुठलंही दुःख न देता कुठेही म्हणजे एखादा आमदारकी गेल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय होते हे आपण अनुभवलं आहे, पाहिलं आहे. लोक सांगतात ते की त्याला वेडापिसा होतो. पण बाबांनी मला कसलंही दुःख दिलं नाही, मला आनंदच दिला. आणि ह्या मी रिटायर झाल्यानंतर माझ्याकडनं हे मंदिराचं काम करून घेतलं. आणि हे करून घेतलं मी 10 वेळा सांगतो, प्रत्येक वेळा सांगतो, हे त्यांनी करून घेतलं. त्यांनी उभं राहून करून घेतलं, त्यांनी दर्शन देऊन करून घेतलं. म्हणजे सांगायचे बाबा ये खंबा गलत आहे, ये दीवार गलत आहे, असे बाबा सांगायचे. आणि इथं जे लेबर काम करत होते त्या लेबरना संध्याकाळी 6:45च्या आरतीला ज्यावेळी तिकडनं शिर्डीची आरती व्हायची त्या आंब्याच्या झाडाखाली बाबा उभे असायचे. आणि ते गरीब माणसांना कोणाला 2 रुपये दे, कोणाला 1 रुपया दे, कोणाच्या डोक्यावर हात ठेव, असं सगळं ते लमाणी बिमाणी कामगार होते ना, त्यांनी अनुभवलं. आणि ते सांगायचे शाम को बाबा आते ना वो हमको 2 रुपये दिया है, बाबा सर पे हात रखा. हे सगळे अनुभव बाबांनी दिले. या ठिकाणी त्यांनी हे सगळं स्थान निर्माण केलेलं आहे. इदम न मम, आपलं इथं काहीही नाही आहे. एक आण्याचे नोकरसुद्धा आपण इथले नाही आहेत. जोपर्यंत आयुष्य आपलं आहे तोपर्यंत इथली चाकरी करायची, इथं राहायचं, जो आनंद मिळतो तो घ्यायचा, बाबांच्या संगतीत राहायचं, बाबांच्या सेवेत राहायचं, एवढंच आयुष्याचं उद्दिष्ट आहे. धन्यवाद. अगदी सर, तुम्ही समर्पक असं सगळं काही सांगितलं की तुमची राजकीय कारकीर्द असेल किंवा एक मनामध्ये जिद्द निर्माण होणं आणि ती कुठून निर्माण होते किंवा का निर्माण होते हेही महत्त्वाचं असतं. जो तुम्ही तुमच्या कंपनीमधला अनुभव सांगितला, जो विधान भवनाच्या इथला अनुभव सांगितला आणि त्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जे तुम्हाला पक्षामध्ये आमंत्रित केलं आणि त्यानंतरची जी पुढे तुमची कारकीर्द आहे ती खरंच यशस्वी
आणि अतिशय सुंदर अशी कारकीर्द. मी पुन्हा एकदा मॅडमकडे येईन. तुमच्या काही शैक्षणिक जो काही प्रवास आहे किंवा काही कारकीर्द आहे त्याबद्दल तुम्ही जरा थोडंसं सांगाल का? म्हणजे तुमचं जे आम्हाला थोडीशी पुसटशी कल्पना आहे की तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये व्यावसायिका म्हणून आहात, तर त्याविषयी थोडीशी कल्पना. देखो, हर एक के पास एक बचपन में कोई ना कोई अनुभव होता है, कोई ना कोई तरीका रहता है और वो कुछ करके जाता है. बचपन से पहले तो मुंबई में बॉर्न है, वहाँ पे स्कूल पढ़ना, वहाँ पे से सब स्कूल हुआ. उसके बाद इमीडिएटली पुणे आना, पुणे आने के बाद शादी हो जाना. एक संसार होने के बाद जब रियलाइज़ हुआ कि नहीं, मेरे को कुछ और ही करना है, मुझे ऐसा ही नहीं चलना है, मुझे कुछ और करना है. और प्यार मैं बहुत छोटी थी, मेरे डैडी भी साईं बाबा को बहुत मानते थे, तो उसी तरह से वो मैं देखती थी कि वो कैसे शिरडी से छोटी छोटी मूर्ति लाते थे या कुछ न कुछ प्रसाद लाते थे, तो मुझे बहुत अच्छा लगता था. बचपन से ही साईं बाबा के साथ बहुत बहुत प्यार. लक्ष्मी नारायण मंदिर में फिर पुणे आई, हर थर्सडे को लक्ष्मी नारायण मंदिर में सुबह को 4 बजे 4:30 बजे जो पूरा स्नान अभिषेक होता था वहाँ जाके बैठती थी. तो शाम को 3-4 बजे तक बैठ जाती थी कि जैसे कुछ भी काम मिले, जो भी सेवा मिले, क्योंकि बाबा कहते हैं सेवा में भगवान बसे हैं और सेवा से ही मुझे सब कुछ मिला है. आज तक जो कुछ भी मिला है सेवा से, बाबा का जो भी काम हुआ वो सेवा से मिला और बहुत अच्छा लगता है. यानी मेरे बच्चों को भी कोई भी तकलीफ़ आया तो बाबा ने ऐसे कर दिया है जैसे पता ही नहीं चला. और कुछ भी तो जैसे ही ये हुआ तो ऐसे लगा कि नहीं, कुछ करना है, कुछ अलग से कुछ करना है, कुछ ना कुछ करना है. बहुत एम्बिशियस रहती थी, हमेशा एक मन में रखती थी कि कुछ ना कुछ करना है. कैसे भी करके अलग अलग काम करती थी, हर काम में हाथ डालने का, हर काम में सोचने का कि नहीं, इसमें से कुछ ना कुछ करने को आएगा, लोगों से मिलना ही, मुलाकात होगी, ये बहाने से ये सब कुछ होएगा. ऐसे सब करते करते ये सारा काम हम करते आए. पर अभी जैसे हमने ये सब कुछ किया, फिर हमने किधर फाइनेंस का काम किया, फाइनेंस का काम करा. जैसे प्रॉपर्टी लेते थे, लक कितना साथ देता था, जैसे ही लेते थे तब इमीडिएटली ऐसे महीने 2 महीने में उसमें डबल का ट्रिपल पैसा जो बोलती थी वैसे पैसा आ जाता. क्योंकि उनका नाम लेकर करती थी, मैं उनसे ही बात करके करती हूँ, वही मेरा साक्षी है, तो कर लेती थी मैं. और फिर अच्छा प्रॉफिट होता था, ये करती थी. उसके बाद फिर मेरे को लगा नहीं, अभी और कुछ अच्छा, फिर प्रॉपर्टी लेने लगी, फिर बेचने लगी. ऐसे प्रॉपर्टीज़ का काम करती रही. फिर मैं इन्वेस्टर्स करती थी. हमारा जैसे था गुरुवार के दिन मंदिर में जाना, वो तो पक्का ही था. ये सब कुछ करते रहती. और फ्रेंड सर्कल मेरे पास शुरू से नहीं रहा, आज तक नहीं है, क्योंकि मेरा फ्रेंड वही एक ही है. ज़्यादा मैं नहीं निकल सकी, ना मैंने कभी कोई किटी पार्टी, ना कभी कुछ भी नहीं अपने लाइफ में, ऐसा कोई भी चीज़ मैंने नहीं किया. फिर मेरे ये अच्छे, इनके साथ एक बाबा ने हमें एक बंधन में बांधा. हम दोनों ने शादी किया, बंधन में बांधा हमें दोनों को, और उन्होंने हम दोनों साथ में रहे. और जैसे मानो कि भाई सारा मैंने सब कुछ इनमें देखा. फिर एक फ्रेंड, एक गुरु, आज गुरु पूर्णिमा है, एक गुरु, एक फ्रेंड, एक, मैं कभी कभी उनको ऐसे भी बोलते थे, आप तो मेरे बच्चे ही हो. मतलब इतना तक मैंने इनमें सब रूप देखा, मुझे कभी कोई चीज़ की कमी हुई नहीं. और मैं आराम से, हम दोनों मिलकर कर रहे हैं. अभी भी हम अच्छे प्रोजेक्ट्स में है. अभी आज साक्षी करते हैं, इंटरव्यू में बोल देते हैं कि कुछ ऐसा कुछ करेंगे जैसे बाबा का, जहाँ भी जो भी ऐसा कुछ काम होगा हम उसमें से खुद करेंगे और उसमें करके कंप्लीट करेंगे हम. ऐसा हमारा ये है. बाकी सब कुछ सही है. यानंतर एक म्हणजे समर्पक अशी माहिती सगळ्यांची मिळालेली आहे. हां, तर तुमची जी कारकीर्द आहे, एक शेवटचा प्रश्न आहे माझा हा, की आपली जी मुलांची शाळा आहे, की ज्याचा उल्लेख सरांनी केला अगोदर, तर त्या शाळेतील मुलांविषयी तुम्ही आम्हाला थोडंसं सांगाल. आणि या सगळं कार्य जे आहे त्याचे तुम्हाला, त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, हे जाता जाता या मुलाखतीमध्ये जाणून घ्यायची इच्छा आहे. स्कूल के बारे में तो मालूम है कि कैसे स्कूल हो गया, लेकिन यहाँ जो बच्चे हैं जिनके कारण बाबा आए, जिनके कारण ये सब कुछ हुआ, आज सब आते हैं
कहाँ कहाँ से लोग आते हैं। हमारे बच्चे इतने भाग्यवान हैं कि हर फंक्शन में कहाँ कहाँ से लोग आ जाते हैं उनको ब्लेसिंग्स करने को। 15 अगस्त होवे या 26 जनवरी होवे या कोई भी फंक्शन रहा, कहाँ से भी लोग आ जाते हैं। कभी कभी लोग अपना भी बर्थडे करने के लिए उधर आते हैं, लेकिन जब भी हमारा बर्थडे होता है और वो बच्चे जो हमें उस प्यार से उससे देखते हैं, हम चाहते हैं कि ये बच्चों का आगे बहुत अच्छा हो। वो जो बच्चे हमें इतना प्यार से देखते हैं, मतलब वो बुलाते ही हमें मम्मी है, बुलाते ही मम्मी है, क्योंकि वो उनमें उतना वो जो मुझे प्यार करते हैं वो लोग, वो जो उन्होंने जो सीखा है, जो बाबा ने जो, जैसे बाबा के बच्चे हैं, मैं तो अनाथ भी नहीं बोल सकती क्योंकि अनाथ कोई होता ही नहीं है बाबा के हिसाब के सिवा। बाबा ने सबके लिए अपना माँ बाप दिया, तो बाबा ने हमें उनका माँ बाप चुना है और हम उनके साथ हैं, वो हमारे साथ है। और बच्चे पढ़ाई भी बहुत अच्छा करते हैं, हमारे बच्चे बहुत अच्छे हैं और हम भाग्यवान हैं कि हम आज इतने बच्चों के मम्मी कहलाते हैं। बस इतना ही हमारे को ये बोलना है इसके बारे में। और बच्चे सारे मतलब डांस में चाहे किसी में भी, आप कभी किसी के भी जो भी ये प्रोग्राम सुन रहा है, मैं उनसे रिक्वेस्ट करेगी कभी भी आइए और बाबा के यहाँ बच्चों को देखिए। 15 अगस्त होवे या 26 जनवरी होवे, आके बच्चों को देखिए। और जैसे मैंने कहा कि अनुभव तो इतना है कि आपको एक एक बताऊँ तो भी कम हो जाएगा, लेकिन समय की पाबंदी है। और आपको, आप जब भी आए इधर ज़रूर आइए, और जो भी मन में रहा, मैं तो सबको बोलती हूँ बाबा के भरोसे पे कि चैलेंज करती हूँ कि आप आइए, अपना विश्वास रखिए, आपका जो भी बात होगा यहाँ पूरा हो जाएगा, ये मेरा विश्वास है। शुक्रिया शुक्रिया। तर या आपल्यासोबत होत्या स्वप्ना लालचंदानीजी आणि आदरणीय माजी आमदार प्रकाशजी देवळे साहेब यांच्या कर्तृत्वाविषयी, राजकीय कारकीर्द असेल किंवा हे जे अनाथ मंडळींची या इथे असणाऱ्या बालकांची मातापिता म्हणून दोघंही ओळखले जातात, त्या मुलांविषयी आपण माहिती जाणून घेतली, या मंदिराचा इतिहास जाणून घेतला आणि खरंच आज खूप छान त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. सरांनी तर अगदी त्यांच्या बालपणातील काही गोष्टी या ठिकाणी शेअर केल्या आणि सगळ्यात मनाला भावलं ते म्हणजे बाबांची आलेली प्रचिती आणि अनुभव. खरंच या दोघांच्याही कार्याला सलाम आहे. सर, तुमचे मनापासून धन्यवाद आणि मॅडम तुमचेही मनापासून धन्यवाद.